करणार आहोत बटाट्याची रसा भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सर्वात प्रथम आपण बटाटे उकडून घेऊन त्याचे पीस केलेले आहेत. टोमॅटोची प्युरी, टोमॅटो आणि कांदा यांची प्युरी, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, गरम मसाला, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि खोबरं. त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये कांदा, खोबऱ्याची पेस्ट, बारीक खोबरं करून टाकलेलं आहे. लगेच टोमॅटो प्युरी, टोमॅटो प्युरी टाकली की लगेच आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याचं कूट झाले की 2 चमचे गॅस थोडा बारीक करायचा. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, गरम मसाला, थोडा मसाल्याचा कच्चा पण जाण्यासाठी थोडं पाणी घेऊन पाणी टाकूया. बघा मसाले परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत आपण याला मंद आचेवर शिजून घेऊया. आपण सर्व मसाले परतून घेऊयात. सर्व मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. गरम मसाला लास्टला आपण घरगुती गरम मसाला टाकलेला आहे. शिजलेले आहे, तेल सुटलेलं आहे आजूबाजूने. मग आपण त्याच्यात उकडलेले बटाटे घालायचे आहेत. परतून घेऊयात. एक मिनिट आपण मसाल्यामध्ये बटाटे परतून घेतलेले आहेत. त्यात आपण आता तरी येण्यासाठी, भाजीच्या रसाला तरी येण्यासाठी गरम पाणी ओतणार आहोत. आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घालायचं आहे, जेवढा रसा पाहिजे तेवढा. अजून आपल्याला हवं असेल तर थोडं गरम पाणी त्यामध्ये घालायचं. एक 5 मिनिट उकळी येऊन द्यायची. बटाट्याचा रसा उकळत आहे तोपर्यंत तुम्ही अनुष्का पाटील या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आता भाजीला उकळी आलेली आहे. त्यात कोथिंबीर घालून घेऊयात. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. सर्व करूया.